नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परिट आणि हे होती आजची आपली सवारी। तर आज आपण पोचलो आहोत हिप्परगा तलाव येथे आणि इथं जिथून वॉटर ओव्हरफ्लो होतं आहे ते आपण पाहणार आहोत। आणि दोन ठिकाणाहून वॉटर जे आहे ओव्हरफ्लो होतं आहे, तर कमीत कमी आपण 2 किलोमीटर लांब जाऊन अजून एक जिथनं वॉटर ओव्हरफ्लो होते तेही पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण हिप्परगा तलाव येथे आलेलो आहोत। तर पाणी हे जे मागं दिसतं आपल्याला ते ओव्हरफ्लो होतं आहे आणि बाहेर जात आहे तलावाच्या। तर कुठंपर्यंत जातं आहे हे तर तुम्ही पाहिलंच असेल बातमीमध्ये वगैरे। तर ते मी सध्याचं पोझिशन दाखवतो आहे। आज आहे 16 ऑगस्ट आणि हा व्हिडिओ 16 ऑगस्टचा आहे। तर मित्रांनो, आता मी जे आहे व्हिडिओ इथून घेतलो होतो आणि तुम्ही या पुलाखालचा व्हिडिओ पाहिला होता। आता पुलावरती आलो आहे, ब्रिजवरती पाहू शकता आपण। आणि पुलाच्या पलीकडे पण पहा आता किती पाणी दिसतं आपल्याला। भरपूर पाण्याचा स्त्राव आहे, फ्लो पण जास्त आहे। आपलं नाव सांगा, परिचय द्या आपला। नाव रोहन सुरवसे। ओके, कुठं असतं आपण, म्हणजे कुठल्या गावचे? हिप्परगा। ओके, तर मग आज इथं मी सकाळ सकाळ आलो आहे, पाणी ओव्हरफ्लो होतं आहे, तर ह्या संदर्भात थोडीशी माहिती द्या। बरं, ठीक आहे। पाणी आणायला काय, मोठा पाऊस जेव्हा पडतो ना, तेव्हा दरवर्षी पाण्याची संख्या खूप वाढते, खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात वाढते। याचा आता शेतकऱ्यांच्या पिकांचं कसं माहीत आहे का, शेतकऱ्यांच्या पिकांचं आता पूर्ण सगळी सोयाबीन हे ते सगळं पाण्यात गेलेलं आहे। जेव्हा पाणी, मोठा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा फुल पाणी वाटतं। अच्छा, आता किती दिवसापासून इथं पाणी आलेलं असं एवढं जास्त प्रमाणात? एक 4 ते 5-7 दिवस झाले। 5-6 दिवस झाले। अच्छा, तर हे पाणी किती दिवस राहील असंच? पाणी आता जोपर्यंत वरच्या पाण्याचा लोट कमी होत नाही तोपर्यंत पाणी हायच राहणार। अच्छा, मग इथं बाकीचे लोक पण येत असतील ना भरपूर पाण्यासाठी वगैरे? हो, खूप आता आपल्या सोलापूर जिल्ह्यात खूप प्रमाणात लोक येतात, जाते, वॉकिंग करतात, पुन्हा ओके येतात, करतात, फिरून जातील वगैरे। ओके, सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा हिप्परगा तलाव पाहण्यासाठी आलेला आहोत। हिप्परगा तलाव हा ब्रिटिश काळामधला सर्वात मोठा सोलापूरचा तलाव मानला जातो आणि पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं उजनीचं पाणी सोलापूरच्या हिप्परगा तलावामध्ये आल्यामुळं हा प्रचंड तलाव मोठा संपूर्ण भरून वाहत आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता, हा पहिला ब्रिज जो आहे तर हा भरून संपूर्ण पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे आणि हा प्रसंग फार कमी पाहायला मिळतो आणि तेच आज आम्ही पाहण्यासाठी आलो।
मित्रांनो, हे जे येण्या जाण्याचा मार्ग आहे जे आपण पाहू शकता इकडनी, हे इकडं होतं रस्ता ॲक्च्युली, आणि हे कम्प्लिटली आता पाण्याखाली आहे रस्ता. आणि पाण्याचा फ्लो बघा, इकडनं साधं वॉक करत तर कोणीच जाऊ शकणार नाही, असा पाण्याचा फ्लो आहे. तर मित्रांनो, आता आपण भोगावपाशी आलेलो आहो आणि हिप्परगा तलावातून जे पाणी जात आहे बाहेरच्या बाजूस, हे दुसऱ्या बाजूला आहे. पाहू शकता आपण, पूर्ण अशी एक प्रचंड मोठी नदी दिसत आहे आणि हे येण्या जाण्याचा मार्ग आहे जे आपण पाहताय. आणि असंच हा रस्ता सरळ पलीकडे दिसतं आपल्याला. हे बघा, इकडं पण वाहने थांबली आहेत. तर हा रस्ता जो आहे कम्प्लिटली पाण्याखाली आहे. तर हे कम्प्लीट एक नदी असल्यासारखं वाटत आहे सध्या. फक्त हे ओव्हरफ्लो होऊन तलावातून पाणी बाहेर येत आहे. तर मित्रांनो, इथं 3 पंप दिसत आहेत सध्या. तर नितीनजी आपल्याला सविस्तर माहिती देतील. नमस्कार मित्रांनो, ते समोर तुम्हाला एखाद्या धबधब्यासारखा वाटावा असं दिसणारा जो भाग आहे आणि तिथं सध्या 3 पंप चालू आहेत आणि उजनीचा पाण्याचा लोट तिथं उपसून ह्या तलावामध्ये सोडण्यात येत आहे. आणि तलाव भरलेलं पाणी हे समोरनं वाहत असलेलं आपल्याला दिसतं. तर अत्यंत सुंदर हा प्रसंग आहे. तर जरूर तुम्ही सोलापूरकरांनी यावं आणि पाहावं, असाच हा सोलापूरचा समृद्ध. तर मित्रांनो, अशा या वाहत्या पाण्यामध्ये मासेही आहेत असं मला आत्ता कळालं. हे सर सांगितले मला की मासे आहेत म्हणून. तर ते सध्या ते जाळी देण्यासाठी चालले आहेत. तळेपरक्याचा रहिवासी. आज रोजी आमचे 1 नंबर झोनचे अधिकारी झिडो त्यांना मी आज 1 ते 1.5 वर्षापासून सांगतो की भोगाव बाणेगाव जाणारे जे मार्ग आहे मधला, म्हणजे ह्याला जाणारा, म्हणजे पांढऱ्या वस्तीवरून जाणारं जे पूल आहे, त्या पुलामध्ये काम करताना धोंडे माती या प्रकारचं हे सर्व पडलेलं आहे. त्यांना वारंवार मी सांगत होतो की अचानक अपघात काय होईल, अचानक पाणी हिप्परग्याचं वाढेल, काय नाकारता येणार नाही. त्यामुळं त्यांना मी प्रत्येक वेळा सांगत होतो. त्यांनी काय म्हणत होता मला की माझी बदली करा, तुम्ही काय बी निर्णय घ्या, मी एकाने काम करणार नाही, माझी इच्छा नाही, असं मला म्हणणाऱ्या अशा व्यक्तीलाच
तिथं महापालिकेचे 1 नंबर झोनचा झिडो केले. परवा जे रिटायरमेंट झाल्यानंतर झिडो पण त्याला पूर्व पदावर घेतले. पूर्व पदावर घेत असताना मी महापालिकेचा कर्मचारी, मी जवळजवळ त्या 1 नंबर झोनमध्ये 5 वर्षे काम केलं. नाला सफाईचं जे काम आहे, अवंतीचा जे भाग नाला सफाईचा, दरवर्षी मी काम ती करून घेत होतो. आणि ती करून घेत असताना यांना प्रत्येक वेळेस मी सांगत होतो की नाला सफाई दरवर्षी झालीच पाहिजे. घाण कचरा शहरामधले येणारी घाण ही तुंबून ही अवंती भागामध्ये जी काय आहे त्या नाल्याच्या शेजारी असलेल्या लोकांना ह्या पाण्याचा त्रास होणार आहे. ही त्रास न होण्यासाठी आपल्याला त्याचे नाल्याची खोली वाढवली पाहिजे. हिप्परगाचा तलाव आज 2 वर्ष झालं कंटिन्यू भरून आहे. पण त्याच्यामुळे कधी आपत्ती घडेल हे सांगता येणार नाही. असं ह्याला सांगत असताना त्यांनी मला उडवडीचे उत्तर दिले. आणि आता सध्या पांढरे वस्तीच्या भोगाला जाणार जे मार्ग आहे, मधला मार्ग, तिथं सध्या ही पडलेलं आहे, दोंड पडलेली, रॅबिट पडलेलं आहे. ती त्याला म्हणलं की आपत्काळीमधून आपल्याकडे JCB डंपर जी काय असते ती वस्तू वापरून आपल्याला आणि तिथले तोंड मोकळं करून पाण्याला जायला मार्ग मोकळा करावा असं त्यांना मी वारंवार सांगत होतो. त्यांनी आपले शब्द ऐकले नाही. त्याच्यामुळे ही असा प्रकार घडलेला आहे. अवंतीमध्ये पाण्या येण्याचं कारण म्हणजे ही निष्कर्ष अधिकाऱ्यामुळं हे असे सगळ्या गोष्टी घडल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट. इरिगेशन डिपार्टमेंटचं काय काम आहे, हिप्परगाची लेवल जवळ 28 फूट 29 फूट असताना उजनीचं पाणी घ्यावं. उजनीचं पाणी घेऊन डॅम पूर्ण करावं. पण आता डॅमची क्षमता 100% वाढलेली आहे. उजनीचं पाणी जवळजवळ 1000 ते 1200 HP आहे की नाही पंप आहेत उजनीचे. ती पंप पाणी आहे की नाही तलावामध्ये सोडतात आणि ती तलावामधलं पाणी परत इकडं वाढतं. त्या मान्य कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की ती हिप्परगाचं येणारं पाणी जे उजनीचं आहे ती पंप बंद करावं, तरच ही आपत्ती टळणार आहे. नाही तर ह्याच्या पुढे आहे की नाही ह्याच्यापेक्षा मोठा पाऊस होईल आणि शहरातल्या लोकांना काय धोका होईल त्याची सांगता येणार नाही. चालेल. आपला परिचय दादा? मी रतन नारायण भोसले, राहणार तळे हिप्परगा, इथला रहिवासी, गावचा रहिवासी असून त्यांना ही मी महापालिकेचा कर्मचारी असून गावचा रहिवासी असून इथली परिस्थिती काय आहे ही वारंवार आमच्या संबंधित अधिकाऱ्याला सांगत होतो. त्यांनी ह्याच्यावर दुर्लक्ष केल्यामुळे हे असे सगळे घटना घडले. चालेल. तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.